महिषासुरानं एक आणखी इच्छा प्रकट केली, देवी आई तुझ्या नावाच्या पुढे माझं नाव लागावं एवढी माझी इच्छा आहे, तुझ्या हातून माझा उद्धार होतो याच्या एवढी भाग्याची गोष्ट माझी कोणती नाही, परंतु मला मांसाहाराचं नैवेद्य लागावं एवढी माझी इच्छा आहे. जेव्हा देवीला आपण नैवेद्य अर्पण करतो, वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा नैवेद्य आहे, वेगवेगळ्या सणांना वेगवेगळा नैवेद्य आहे, प्रत्येक नैवेद्य वरून खाली असा ठेवला जातो, परंतु जो महिषासुराचा मांसाहाराचा नैवेद्य आहे अगदी खालून असा वरती तो आणला जातो. तो नैवेद्य देवीला लावला जात नाही, तो नैवेद्य फक्त महिषासुराला लावला जातो. कारण ज्या देवीचं दर्शन घ्यायला आपण जातो त्याच देवीच्या उजव्या पायाखाली महिषासुराचं स्थान आहे. एकमेव असं हे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी 3 वेळा सांगतात की देवीला विसावलं जातं, पलंगावरती विसावा तिचा केला जातो. फक्त एकमेव हे ठिकाण आहे. आणि कोणत्याही ठिकाणी मूर्तीला जास्त उचललं जात नाही बरं का, परंतु इथे मात्र उचललं जातं. चालती मूर्ती इथे देवी आईला म्हटलं जातं. आपण जेव्हा देवी आईची भक्ती करतो, भक्ती करावी अर्थात जेवढं महत्त्व देवाला आहे तेवढंच देवीला आहे. देवाची अर्धांगिनी ती देवी आहे. मग ज्या देवाच्या समोर आपल्याला जायचं असेल तर आपण स्नानादी कर्म उरकून जातो, अशुद्ध असताना जात नाही. आपण अगदी कुणाच्या विधीवरून जाऊन आलो तरी सुद्धा स्नान केल्याशिवाय आपण घरात पाऊल टाकत नाही, एवढं आपण पाळतो. मग महाराज त्याच देवीला नैवेद्य आपण असा अभद्र कसा काय लावतो? महाराज सांगतात जर नैवेद्य लावायचं आहे ना तर देवीला वाईट गोष्टींचा लावावा. कशाचा? देवीच्या चरणी आपले अहंकार नेऊन टाकावे. देवी आई, शक्ती आई की हे आमचं हरण करून घे हे म्हणावं. नाहीतर महाराज काही काही ठिकाणी पाहिल्याच्या नंतर असं जेव्हा कथा कीर्तनाला जातो तेव्हा रस्त्याच्या कडेलाच असं फार ठिकाणी चुलांगण लावलेलं असतं बघा, चूल लावलेली असते. त्या चुलीवरती ते देवीवरून जाऊन आलेले असतात लोक, देवीच्या दर्शनावरून देवीच्या नावानं बोकड कापलं जातं आणि तिथे ते सगळं काही गोष्टी केल्या जातात. रस्त्याच्या बाजूला बऱ्याचशा ठिकाणी बघायला भेटतं बघा आपल्याला. मलाही माहीत नव्हतं हा प्रकार नेमका काय. माझ्या वडिलांनी मला एकदा सांगितलं की हे बघ हे देवीच्या नावाला तिथे नैवेद्य दाखवून आले, इथे येऊन हे खात आहेत देवीच्या नावानं, मांसाहार करत आहे. देवीची भक्ती करा. नाही, कारण सगळ्यात आद्य ती देवी आहे. देवाच्याही अगोदर महत्त्व त्या शक्तीला आहे. शिव सुद्धा म्हणतात माझ्या शक्तीशिवाय मी काहीच नाही, मी शून्य आहे. ज्या ज्या वेळी शिवांचा अवतार झाला रुद्रापासून वीरभद्रापर्यंत प्रत्येक अवतारामध्ये शक्ती सोबतच होती. ज्या वेळी देव रुद्र झाले इथे रुद्राणी व्हावं लागलं, शंकर झाले इथे पार्वती व्हावं लागले, शिव झाले तिथे शक्ती तिला व्हावं लागलं. सांगतात प्रत्येक ठिकाणी शक्तीला सोबतच यावं लागलं. तेव्हा म्हणतात अभद्र गोष्टी खाल्ल्या जातात, देवीच्या नावानं खाल्ल्या जातात. आणि महाराज सांगतात अशी देवीच्या नावानं तर गाणे म्हटले जातात. महाराज मला हे आवडतात बरं ते देवीच्या नावाचे गाणे. तुमच्याकडे म्हणतात की नाही आराध्याचे गाणे आहेत ना? तुम्हाला तर विशेष येत असावी सगळ्यांपेक्षा, आहे की नाही? हां, अरे वा, येत असतील कोणाला तर कधीतरी मला सांगा तरी. मला तर काही येत नाहीत बरं, पण माझ्या गावाकडे फार म्हटली जातात ती गाणी, फारच छान म्हटले, मला फार आवडतं. कारण परडीचं हे विशेष महत्त्व ते तर मी उद्या खूप विस्तारित सांगणारच आहे. परंतु आमच्या गावाकडे मी गेल्याच्या नंतर गावी माझी आजी परडी ज्यांच्या हातावरती आहे त्यांना सगळ्यांना बोलवते, माझ्या हातून सगळी परडी भरून घेते. आणि जे परडी असते ज्यांच्या हातावर त्यांना शक्यतो हे गाणे येतातच. आणि एकदा मी आमच्या गावाकडे खूप लेकरं आहेत, माझे बहीण भाऊ, खूप मोठा आमचा जवळजवळ 30 लोकांचा परिवार आहे, एकत्र राहतो आम्ही, सगळे लेकरं आहेत. मी एकदा लेकरांना म्हटलं चला बरं तुम्हाला एखादा हरिपाठातला अभंग तरी शिकवते. सगळे म्हणतील एवढी बहीण सगळीकडे कथा करत फिरती, कीर्तन करत फिरती, यांना एक अभंग येत नाही, चला तुम्हाला शिकवते. मला म्हणले दीदी तुझ्या अभंग म्हणायचं म्हणलं की आम्हाला फार झोप येते बघ, ऐकत नाहीत ते, माझं सगळं जग ऐकतं पण हे काही ऐकत नाहीत. तेव्हा म्हणले हे बघ तुलाच आम्ही आमचे गाणे शिकवतो आराध्याचे, आमचंच ऐक, आहे की नाही? जास्त तर काही नाही, मला 2च ओळी शिकवल्या त्यांनी, तेवढंच लक्षात राहिलं. बरं बघा तुम्हाला पटलं तर बघा, तुम्हाला खूप भारी येतंय माझ्यापेक्षा. मामाची पोरगी नात्यानं मेवणी नाव आहे चंद्रकला, आणि मामाची पोरगी नात्यानं मेवणी नाव आहे चंद्रकला, आणि हळूच म्हणतीये मला न दाजी तुळजापुराला चला, हळूच म्हणतीये मला न दाजी. काय चेहरे खुलले तुमचे, अरे बापरे. हां, आत्तापर्यंत भजनाऐवजी हेच घ्यायला पाहिजे होतं आपण. हां, वा वा वा.
मला काही जास्त येत नाही बघा, हे आहे की नाही, असं आहे महाराज. काय करत जाऊ, मध्ये मध्ये असं वाटलं मला तुम्हाला झोपायला लागलेत की हेच सुरू करू. आमचे विशाल महाराज एवढे ऑलराऊंड आहेत, आमचे विशाल महाराज एवढे ऑलराऊंड, आमचे सचिन महाराज, कन्हैया महाराज एवढे ऑलराऊंडर. काही वाजवायला सांगा त्यांना, असं भारी वाजवते, नाचवायलाच लागतील, आहे की नाही. देवीचं भजन करायला मनाई नाही, करा, कोणतंही भजन करा. देवीच्या कोणत्याच भजनामध्ये तुका म्हणे, नामा म्हणे असं कुठेच नाही, तरीही भजन चालतात, चालू द्या, हरकत नाही. भजन आहे, देवीचंच तुम्ही चिंतन करत आहात, हरकत नाही. पण एक गोष्ट अशी आहे की ज्या निरपराध पशूंची हत्या आपण देवीच्या नावाखाली करतो, ही मात्र चुकीची आहे. कारण सांगतात काही काही ठिकाणी तर देवीला नैवेद्य लावाच असं म्हटलं जातं खरं, परंतु मला असं वाटतं की मांसाहार करणं आपण टाळावं. कशामुळे? कारण जैसा खाओ अन्न वैसा बनेगा मन, जैसा पिओगे पाणी वैसी बनेगी वाणी. जसं अन्न खाल, तामसी अन्न जर खाल तर तो तामसीच परिणाम शरीरावरती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पहा, कधीही निरीक्षण करा, जो तामसी अन्न खाणारा माणूस आहे त्याचा स्वभावही रागीट असतो. ज्याचं सात्विक अन्न आहे त्याचा स्वभावही ओळखून येतो, हे खरंच आहे. आणि सांगतात अधर्माच्या घरचं कधी धन खाऊ नये, कधी जेवणही करू नये बरं का, असं सुद्धा शास्त्र सांगतं. जोडून या धन उत्तम व्यवहारे. सांगतात जे धन उत्तम व्यवहारांनी जोडलेलं आहे अशाच धनाचं खावं आणि चांगलं खावं. बघा इथे माळी किती जणांना नाहीत बरं, किती लोकांच्या गळ्यामध्ये माळी नाहीत, जरा हात वर करा. खरा 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 खरा, अगदी खोटं काहीच मी म्हणणार नाही तुम्हाला, नाहीत बरं. हा चला, हरकत नाही, हरकत नाही, नसू दे. बघा आता आपल्याला माळीचं महत्त्व समजावं. वारकरी संप्रदायामध्ये आपल्या परमार्थात सांगतात कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. महाराज माळ घालणं कशामुळे महत्त्वाचं आहे? सात्विक अन्नामुळे तर आहेच, परंतु एकदा का गळ्यामध्ये माळ आली की देवाचं विशेष लक्ष आपल्याकडे राहतं. जशी एखादी स्त्री पतिव्रता स्त्री, गळ्यामध्ये मंगळसूत्र असेल तर आपण ओळखतो की ही पतिव्रता स्त्री आहे. हातामध्ये बांगडी दिसली, जर सिंदूर लावलेला आहे, टिकली लावलेली आहे, नकळत म्हणतो अरे ही पतिव्रता स्त्री आहे, सगळा शृंगार करून आहे. त्याप्रमाणे जर एखाद्याच्या गळ्यामध्ये माळ दिसली तर लगेच ओळखलं जातं की हा वैष्णव आहे. अजून 4 दिवस आपली कथा राहिलेली आहे बघा. या 4 दिवसामध्ये एवढं परिवर्तन व्हावं की शेवटच्या दिवशी ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही त्यांनी माळ परिधान करा. सांगण्याचं माझं काम आहे, करणं तुमच्या हातात आहे. कोणाच्याही हातून करा, माझ्याच हातून परिधान करा असं नाही, कोणाच्याही करा. आपल्याला वाटतं ना गुरु बनवायचं आहे, जर गुरु आपल्या नाही लक्षात आलं ना कुणी, सरळ आईच्या हातामध्ये जाऊन माळ द्यायची. आई हा सगळ्यात पहिला गुरु आपला आहे. आईच्या हातून माळ परिधान करा, बास गुरु झाला तुमचा. फक्त एवढं करा, एकदा माळ गळ्यामध्ये परिधान केली तर काढू नका. माझ्या हातून कितीतरी लोकांनी माळी परिधान केल्या, पण मी एवढंच सांगते की काढायची नाही. कारण जेवढं पाप तुम्हाला लागेल ना त्याच्यापेक्षा दुप्पट पाप मला लागणार आहे, कारण मी तुम्हाला घातलेली आहे, परिधान केलेली आहे. पहा, कथा कीर्तन याकरिता श्रवण करायचं आहे की यातून आपल्यामध्ये काहीतरी बदल व्हावा. बदल होण्याकरिता कथा आणि कीर्तन आहे. आणि जर या कथा कीर्तनातून आपल्यामध्ये काहीच बदल होत नाही, स्वभावामध्ये बदल होत नाही, कर्मामध्ये बदल होत नाही, तर त्या कथा कीर्तनाचा काहीच अर्थ नाही. पहा, भगवंताचं भजन आहे, भगवंताची कथा आहे, शक्तीचा आधार आहे, त्यामुळे याच्यातून आपल्यामध्ये काहीतरी बदल व्हावा.